नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक काळ या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। काळ या टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये आरोग्य विभाग असू दे, पोलीस भरती असू दे, रेल्वे भरती असू दे किंवा इतर कोणतीही परीक्षा असू दे, त्याच्यावर काळ या टॉपिकवर आधारित एक ना एक तरी प्रश्न असतोच। हे काळाचे प्रकार आपण अभ्यासत असताना काळाचे मुख्य प्रकार, त्याचे उपप्रकार आणि शिवाय इतर प्रकार म्हणजे सन्निहित भविष्यकाळ, ऐतिहासिक वर्तमान काळ हे बऱ्याच जणांना समजत नाही, तर त्या सर्व प्रकारांचा आपण इथे सविस्तर ट्रिक्स वाईज आणि व्यवस्थित समजून स्पष्टीकरणासहित अभ्यास करणार आहोत। तर शिकूया काळ। तर लक्षात घ्या, क्रियापदावरून क्रिया कधी घडते आहे याचा बोध होतो, याला काळ असं म्हणतात। आता क्रिया कधी घडते आहे म्हणजे एखादी क्रिया जर सध्या चालू असेल तर ते वर्तमान काळामध्ये जाते, एखादी क्रिया घडून गेली असेल तर ती क्रिया भूतकाळामध्ये जाते आणि एखादी क्रिया पुढे कधीतरी घडेल असं जेव्हा दर्शवलेलं असतं त्यावेळेला भविष्यकाळ होतो। तर विशिष्ट काळामध्ये म्हणजे क्रिया नक्की कधी घडणार आहे, घडली आहे, घडत आहे का पुढे घडेल हे सांगितलेलं असतं, त्याला काळ असं म्हणतात। तर बघा, काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत। काळाचे मुख्य प्रकार तीन, तर मुख्य प्रकार आहेत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। तर वर्तमान काळ म्हणजे नक्की काय, तर क्रिया आता घडते आहे असे जेथे सांगितलेलं असतं ती, म्हणजे जसं मी पुस्तक लिहितो, मी पुस्तक वाचतो, मी व्यायाम करतो, अशा पद्धतीचं म्हणजे सध्या आता त्याची व्यायाम करण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे क्रिया आता किंवा सध्या घडते आहे असं ज्या काळामध्ये दर्शवलेलं असतं त्याला वर्तमान काळ असं म्हणतात। काय म्हणजे काय, क्रिया घडून गेली आहे असे जेथे दर्शवलेले असते त्याला भूतकाळ असं म्हणतात। म्हणजे मी व्यायाम केला, मी पुस्तक वाचले, याच्यामध्ये क्रिया घडून गेली आहे असे दर्शवलेले असते, ती वाक्य सर्व काय असतात, भूतकाळी असतात। तर भविष्यकाळ बघा, क्रिया पुढे कधीतरी घडेल असे जेथे दर्शवलेले असते, जसं मी व्यायाम करेन, मी पुस्तक वाचेन, अशा पद्धतीची क्रियापदाची रूपं असतात। आता ह्याच्यावरून तुम्हाला ट्रिक्सनुसार इथं ट्रिक्स आहेत, लक्षात काय येईल ते बघा। जसं एखादं वाक्य वर्तमान काळी आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर वर्तमान काळी जी मुख्य क्रियापदाची, लक्षात घ्या वर्तमान काळामध्ये किंवा भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल, जे साध्या काळाचं वाक्य म्हणजे हे जे असतं साध्या काळाचं वाक्य त्याच्या शेवटी नेहमी मुख्य क्रियापद असतं आणि जे पूर्ण रीतिकाळाची वाक्य असतात त्याच्या शेवटी नेहमी संयुक्त क्रियापद असतं। हा व्याकरणाचा रूल आहे। तर नक्की मुख्य क्रियापद कोणत्या पद्धतीचे असतात वर्तमान काळामध्ये, तर वर्तमान काळामध्ये जातो, बसतो, उठतो अशी क्रियापदाची रूपं असतात। म्हणजे शेवटी काय आलंय, तो। जर पुल्लिंगी क्रियापदाचं रूप असेल, पुल्लिंगी असेल तर शेवटी काय असतं, तो असं असतं। जर स्त्रीलिंगी असेल, पुल्लिंगी स्त्रीलिंगी हे पण कळत नसेल, तर एखादी मुलगी म्हणत असेल, तिची क्रिया सध्या वर्तमान काळामध्ये चालू असेल तर तिथं जाते, बसते, उठते असे येईल, म्हणजे इथं ते आलं शेवटी, ते। त्यानंतर अनेक जण जर म्हणत असतील, एखादी क्रिया अनेक जणांची घडत असेल आता सध्या या काळामध्ये, तर शेवटी काय येतं, जातात, तात असं येतं, बसतात, तात येतं, उठतात, तात येतं। आलं लक्षात? म्हणजे वर्तमान काळी जी वाक्य असतात त्यांच्या शेवटी जे मुख्य क्रियापद असेल साध्या काळातलं ते कसं असतं, एक तर तो असतं शेवटी, किंवा ते असतं शेवटी, किंवा तात असतं। आणि म्हणून मी इथं हे जे लाल राऊंड मध्ये लिहिलं आहे ना ते काय असतं, तो, ते आणि तात असं असतं। असं जर वाक्याच्या शेवटी असेल मुख्य काळातील तर ते काय असणार आहे, वर्तमान काळी वाक्य असणार आहे। हे लक्षात ठेवायची ट्रिक आहे। जसं बघा, इथं वाक्य पाहिजे तर आपण लिहूया, जसं मी निबंध लिहितो। आता लिहितो आलं, तो आलं शेवटी, बघा तो आलं, तर हे वाक्य कसलं आहे, वर्तमान काळी आहे आणि हे साधा वर्तमान काळी आहे का, तर हे मुख्य क्रियापद आहे। जर तेच असं असेल, मी निबंध लिहिला,
असं आता इथं ला आलं, इथं कुठं ला दिसते का शेवटी? नाही, म्हणजे हे वाक्य वर्तमान काळी नसणारच. त्यामुळे ट्रिकने लक्षात काय ठेवायचं की एखादं वाक्य साधा वर्तमान काळी किंवा मुख्य वर्तमान काळी आहे, नुसतं वर्तमान काळी किंवा साधा वर्तमान काळी आहे, हे कसं ओळखायचं? तर मुलगाने उच्चारलेलं असेल किंवा ते वाक्य पुल्लिंगी असेल तर वाक्याच्या शेवटी क्रियापदाच्या शेवटी तो असं असतं. मुलीने उच्चारलेलं असेल किंवा ते वाक्य स्त्रीलिंगी असेल तर वाक्याच्या शेवटी ते असं असतं. आणि अनेक जणांनी उच्चारलेलं केलेली क्रिया असेल तर तात असं असतं वाक्याच्या शेवटी. आणि अशी वाक्य 101% कशी असतात? वर्तमान काळी असतात. पुढचं बघा भूतकाळ. भूतकाळी काय असतं? क्रिया घडून गेलेली असते. आणि अशामध्ये साध्या काळाच्या शेवटी किंवा साध्या काळाच्या शेवटी जी मुख्य क्रियापदाची रूपं असतात ती कशी असतात ती बघूया. साधा काळ वगैरे जर काय कळत नसेल आता तर काय लक्षात ठेवायचं? मुख्य क्रियापदाचं रूप तेही लक्षात येत नसेल तर क्रियापदाचं रूप कोणतं असतं? तर जसं इथं कसं आहे? जातो. जातोचं इथं काय होईल? गेला. क्रिया घडून गेलेली असते त्यामुळे गेला. इथं बसतो असं असेल तर इथं काय होईल? बसला. उठतोचं काय होईल? इथं उठला. म्हणजे क्रिया घडून गेलेली असते. बघा शेवटी काय आलंय? ला. जर मुलगा किंवा हे वाक्य जर पुल्लिंगी असेल तर काय असेल? ला असं शेवटी असतं. आणि स्त्रीलिंगी वाक्य असेल किंवा एखाद्या मुलीने ते उच्चारलेलं असेल तर शेवटी काय असतं? ली असतं. म्हणजे गेलाचं गेली, बसलाचं बसली, उठलाचं उठली. तेच अनेक जण उच्चारत असतील तर ते ले असतं वाक्याच्या शेवटी, म्हणजे क्रियापदाच्या शेवटी ले असतं. आणि म्हणून मी इथं काय लिहिलं हे लक्षात येते का? ला ला. जर वाक्य पुल्लिंगी असेल तर क्रियापदाच्या शेवटी ला असं असतं भूतकाळामध्ये. आणि जर वाक्य स्त्रीलिंग असेल तर क्रियापदाच्या शेवटी ली असं असतं. म्हणजे ते वाक्य स्त्रीलिंगी असतं. आणि अनेक जणांनी एखादी क्रिया केलेली असेल, घडून गेलेली असेल तर वाक्याच्या शेवटी ले असतं. आणि म्हणून मी इथं काय लिहिलंय? ला, ली आणि ले. म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले असं असेल ती वाक्य एकतर साधा भूतकाळी असतील किंवा नुसतं भूतकाळातील असतील, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया भविष्यकाळ. आपण ह्यांच्या वाक्यांच्या एक्झाम्पल सहित बघणार आहोत पुढे सविस्तर प्रत्येक सेपरेट. तर बघा भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये काय? क्रिया पुढे घडेल असे दर्शवलेले असते. आता क्रिया पुढे घडेल, घडेल मग जिथं जातोच किंवा जाईल गेलाचं रूप काय होईल? जाईल, बसेल, उठेल असं होतं. किंवा जातील, बसतील, इथं तील असं येतं. बसतील, उठतील. म्हणजे ल ल ल किंवा तील म्हणून इथं मी काय लिहिलंय? ल. ल येतं किंवा तील असं येतं. तील असं येतं क्रियापदाच्या शेवटी. किंवा इथं न असं येतं क्रियापदाच्या शेवटी. म्हणून इथं मी गोलामध्ये काय लिहिलंय? ल, तील किंवा न असं जर आलेलं असेल इथं काय येतं? ला, ली, ले. इथं काय येतं? ल, तील किंवा न असं येतं. असं जर आलेलं असेल तर ती जी क्रियापदं असतील ती भविष्यकाळी क्रियापदं असतील, साधा भविष्यकाळातील असतात. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं? वर्तमान काळी मुख्य क्रियापद तो, ते किंवा तात असं असतं. ही फक्त वाक्यामध्ये अरेंज केलेली असतात. त्यानंतर भूतकाळी जी मुख्य क्रियापदं असतात ती कशी असतात? त्याच्या शेवटी ला, ली, ले म्हणजे गेला, गेली, गेले, ला, ली, ले असं असतं. शिवाय भविष्यकाळी जर मुख्य क्रियापदं असतील तर ती अशा टाईपने असतात. जाईल, बसतील, जाईन म्हणजे ल, तील आणि न अशी असतात. काही कळलं नाही तर वाक्याच्या शेवटी जर असं दिसत असेल तर ती वाक्य कशी असणार आहेत? म्हणजे तो, ते, तात असं असेल तर ती वाक्य वर्तमान काळामध्ये टाकायची. ला, ली, ले असं असेल तर ती वाक्य भूतकाळामध्ये टाकायची. आणि ल, तील आणि न असं असेल तर ती वाक्य भविष्य काळामध्ये टाकायची. मित्रांनो लक्षात घ्या, हे झालं तुम्हाला शॉर्ट ट्रिक्समध्ये समजवण्याची पद्धत. परंतु ते जर तुम्ही स्पष्टीकरणासहित योग्य समजलेलं असेल तर ते दीर्घकाळ लक्षात राहील, हा माझा अनुभव आहे. आता लक्षात घ्या, तिन्ही काळांचे प्रत्येकी उपप्रकार किती असतात? 4.
म्हणजे वर्तमान काळाचे हे 4 उपप्रकार आहेत, भूतकाळाचे पण हे 4 उपप्रकार आहेत आणि भविष्य काळाचे पण हे 4 उपप्रकार आहेत। म्हणजे साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ हे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आहेत। तर भूतकाळाचे साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ हे 4 उपप्रकार आहेत। तर भविष्य काळाचे साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ हे 4 उपप्रकार आहेत। अर्थात ह्याचे फक्त आता मी कन्सेप्ट सांगते आणि यानंतर तुम्हाला ह्या प्रत्येकाचं उदाहरणासहित व्यवस्थित पटवून सांगते। जसं बघा, साधा काळ म्हणजे काय की साध्या काळातील, मगाशी सांगितलं मी, क्रियापदाच्या शेवटी नेहमी मुख्य, म्हणजे वाक्याच्या शेवटी नेहमी मुख्य क्रियापद असतं, ते साधा काळातलं वाक्य असतं। इथं कुठलं असतं? मुख्य क्रियापद असतं आणि इकडं संयुक्त क्रियापद असतं। आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय, मुख्य क्रियापद म्हणजे काय, हे सर्व कन्सेप्ट आपले क्रियापद या टॉपिकमध्ये झालेले आहेत। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या, म्हणजे हे तुम्हाला नक्की काय आहे ते कळेल आणि कोणत्याही काळातील वाक्य अगदी परफेक्ट ओळखता येईल। तर तुम्हाला हेच कन्सेप्ट माहीत नसतात आणि त्याच्यामुळे तुम्ही ती वाक्य ओळखू शकत नाही। तर लक्षात घ्या, साधा काळामध्ये शेवटी मुख्य क्रियापद असतं आणि पूर्णमध्ये एखादी क्रिया, मग ती कोणत्याही काळातील असेल, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, त्याच्यामध्ये क्रिया पूर्ण दर्शवलेली असते, असा जो काळ असतो तो पूर्ण काळ असतो। अपूर्ण काळ, क्रिया अपूर्ण असते, चालू असते, म्हणजे ह्याला चालू काळ असं पण म्हणतात। मग चालू वर्तमान काळ, भूतकाळ, चालू भविष्यकाळ असंही म्हणतात। तर क्रिया अपूर्ण असते, सुरू असते, त्यावेळेला पूर्ण झालेली नसते, असा जो काळ असतो त्याला अपूर्ण काळ असं म्हणतात। आणि रीतिकाळ म्हणजे क्रिया सतत घडत असते, असं जे ज्या काळामध्ये दाखवलेलं असतं त्याला रीतिकाळ असं म्हणतात। आता आपण यापुढे हे जे 4 काळाचे उपप्रकार आहेत ते आणि 3 काळाचे मुख्य प्रकार आहेत ते, त्यांची वाक्य सविस्तर बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की कशा पद्धतीने काळ आणि त्याचे उपप्रकार आपण लक्षात ठेवायचे। आपण 3ही काळांचे आणि त्यांचे जे उपप्रकार आहेत ते सविस्तर पाहणार आहोत आणि ते सुद्धा शॉर्ट ट्रिक्सने। या एवढ्याशा तक्त्यामध्ये सर्व काळाचे उपप्रकार तुमच्या 100% लक्षात राहणारच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन मी सांगताना हे ऐका। आता बघा, वर्तमान काळ, इथं मी काय लिहिलंय, साधा, पूर्ण, अपूर्ण आणि रीती, म्हणजे क्रिया नुसती घडलेली आहे, मग ती कोणत्याही काळातील असेल, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्या काळाच्या शेवटी जर मुख्य क्रियापद असेल तर ते कसलं असणार आहे वाक्य, कोणत्याही वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यापैकी साध्या काळातले। क्रिया जर पूर्ण झालेली असेल तर कोणत्याही पूर्ण काळातले, क्रिया अपूर्ण असेल, चालू असेल तर कोणत्याही अपूर्ण काळातलं वाक्य, आणि क्रियेमध्ये जर सातत्य घडत असेल, सतत घडत असेल क्रिया, तर ती कशामध्ये जाणार, रीतिकाळामध्ये जाणार। हे मी 100% सांगते। या टाईपनी जर तुम्ही 2 अजूनही, म्हणजे ही मी वाक्य दिलेत, या व्यतिरिक्त तुम्ही मनाची 2 अजून वाक्य घेऊन जर त्यांचं प्रॅक्टिस केलं तर 100% तुम्हाला हे काळाचे मुख्य 3 प्रकार आणि त्यांचे उपप्रकार 100% कायमस्वरूपी लक्षात राहतील, हे मला माहिती आहे। तर आता बघा, इथं पहिला आपण काळ कुठला बघतोय आता, वर्तमान काळ। वर्तमान काळामध्ये मी इथं कंसामध्ये काय लिहिलंय, तो, ती, तात असं लिहिलंय, तो, ती, तात। हे काय केव्हा येतं, जे मुख्य काळामधलं असेल, वर्तमान काळी जर मुख्य काळाचं म्हणजेच साध्या काळाचं वाक्य असेल तर त्याच्या शेवटी तो, ती, तात। आता रमेश हा मुलगा आहे, मग रमेश आंबा, तो, ती येईल का, तात येईल का, तो येईल, तर खातो असं येईल। खाण्याची क्रिया आपल्याला दाखवायची आहे, तर रमेश आंबा खातो, हे जे तो आहे ते इथं आलं, बरोबर आहे, खातो। आता भूतकाळामध्ये हेच वाक्य आपण सगळीकडे कॅरी करणार आहोत, तेच वाक्य भूतकाळामध्ये, कुठलं, साधा भूतकाळामध्ये। साध्या भूतकाळामध्ये तेच वाक्य कसं होईल, खाण्याची क्रियेचं दाखवायचं आहे, तर ला, ली आणि ले। जर मुलगा असेल तर ला येईल, मुलगी असेल तर ली येईल, अनेक जण असतील तर ली येईल। तर रमेश हा मुलगा आहे म्हणजे रमेशने आंबा खाल्ला असं येणार, तर इथं खाल्ला असं आलं, हे आलं शेवटी ला। त्यानंतर साधा भविष्यकाळी तेच वाक्य पुढे आपण कॅरी करणार आहोत, क्रिया खाण्याची दर्शवायची आहे। तर बघा, भविष्य काळामध्ये या वाक्याच्या शेवटी ल, ती, ल किंवा न येईल। आता रमेश आंबा, इथं काय होईल, खा, ई, ल आलं का शेवटी ल,
मुलगी असती तरी मुलीचं एखादं नाव लिहून तिथं विचार करा, खाईल असं येईल, तर ल येईल. तर अशा पद्धतीने बघा, इथं साध्या काळातलं वर्तमान काळातलं वाक्य असेल तर खातो असं येतं तो. साध्या काळातलं भूतकाळातलं वाक्य असेल तर खाल्ला असं येतं, रमेशने आंबा खाल्ला. आलं काय? ला. साधा भविष्य काळातलं वाक्य असेल तर खाईल आलं काय? ल शेवटी. आता बघा, तेच आपण पूर्ण काळातलं म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. तुमच्या एक लक्षात येत असेल बघा, वाक्य बघत असताना की वर्तमान काळापासून ते भविष्य काळापर्यंत रमेशने आंबा खाल्ला, हा जो वाक्याचा पोर्शन आहे तो सेम तिथपर्यंत तसाच राहतो. जसं वर्तमान काळामध्ये पण रमेशने आंबा खाल्ला, भूतकाळामध्ये पण रमेशने आंबा खाल्ला आणि भविष्य काळामध्ये पण रमेशने आंबा खाल्ला. पण ते आपल्याला वाक्य पूर्ण वर्तमान काळी, पहिला काळ कुठला आहे इथला आपल्याला पूर्ण काळ बघतोय, क्रिया पूर्ण झाली, मग रमेशने आंबा खाल्ला, क्रिया पूर्ण झाली आणि तिथं आपण आहे, रमेशने आंबा खाल्ला आहे असं म्हटलं तर ते वाक्य काय होणार? पूर्ण वर्तमान काळी होणार. तेच पुढं भूतकाळामध्ये रमेशने आंबा खाल्ला होता, आहेच्या ऐवजी आपण काय केलं? होता असं केलं की ते वाक्य पूर्ण भूतकाळी होणार. रमेशने आंबा खाल्ला याच्यापर्यंत क्रिया पूर्ण झाली आणि त्याच्या पुढे होता असं लिहिलं की ते काय झालं? पूर्ण भूतकाळ झालं. पुढं बघा, भविष्य काळामध्ये पण सेम तोच वाक्याचा पोर्शन, रमेशने आंबा खाल्ला, क्रिया पूर्ण झाली आणि रमेशने आंबा खाल्ला असेल असं म्हटलं की ते वाक्य कसं झालं? पूर्ण भविष्यकाळी झालं. म्हणजेच मित्रांनो काय लक्षात ठेवायचं की पूर्ण भविष्यकाळी वाक्याच्या शेवटी वर्तमान काळ असेल तर आहे येतं, भूतकाळ असेल तर होता येतं, भविष्यकाळ असेल तर असेल असं येतं, असेल किंवा असेन असं येतं. आता बघा, तेच वाक्य अपूर्ण दाखवायचं आहे. आता इथं बघा, अपूर्ण खाण्याची क्रिया अपूर्ण दाखवायची. रमेश आंबा खातं म्हणजे झालंय का त्याचं खाऊ? नाही. इथं कसं झालेलं आहे? पूर्ण दाखवलंय. तर रमेश आंबा खात आहे म्हणजे अजून त्याचं आंबा खाऊन झालेला नाही. आहे असं लिहिलं की काय होणार? वर्तमान काळ. तेच रमेश आंबा खात होता असं लिहिलं की त्याचं झालं भूतकाळ. म्हणजे रमेश आंबा खात होता असं झालं की भूतकाळ. आणि रमेश आंबा खात असेल असं लिहिलं की झालं भविष्यकाळ. लक्षात घ्या मित्रांनो, इथं पण बघा, रमेश आंबा खात हा पोर्शन जो वाक्याचा आहे तो वर्तमान काळापासून भविष्य काळापर्यंत सेम आहे. फक्त ह्याच्या पुढं आहे लिहिलं की येतं वर्तमान काळ, होता लिहिलं की झालं भूतकाळ आणि असेल लिहिलं की झालं भविष्यकाळ. तर हिथं आता हिथं पण आहे आणि हिथं पण आहे. फरक काय आहे की रमेशने आंबा खाल्ला, क्रिया पूर्ण झाली. इथं रमेश आंबा खातं, क्रिया झालेली नाही. आणि जर वाक्याचे जर रमेश आंबा खाल्ला क्रिया पूर्ण झाली आणि वाक्याच्या शेवटी आहे असं असेल तर ते वाक्य काय असणार? वर्तमान काळी. रमेश आंबा खातं आणि वाक्याच्या शेवटी जर आहे असं असेल तर ते वाक्य अपूर्ण वर्तमान काळी असं असणार आहे. तेच बघा, रमेशने आंबा खाल्ला, क्रिया पूर्ण झाली आणि वाक्याच्या शेवटी होता असं असेल तर ते वाक्य पूर्ण भूतकाळी असणार आहे. तेच रमेश आंबा खात होता असं असेल तर इथं क्रिया अपूर्ण आहे, तर हे वाक्य होता असल्यामुळे वाक्य काय असणार? अपूर्ण भूतकाळी असणार आहे. तेच बघा, रमेशने आंबा खाल्ला आणि वाक्याच्या शेवटी असेल असं जर असेल तर इथं क्रिया पूर्ण झाली म्हणून हे वाक्य पूर्ण भूतकाळी असणार. पण तेच रमेश आंबा खात असं आहे म्हणजे इथं अजून क्रिया झालेली नाही, चालू आहे क्रिया खाण्याची, मग झालेली नाही आणि असेल असं असेल तर वाक्य कसं असणार आहे? भविष्यकाळी असणार आहे. पुढे आपण जाऊया रीती काळाकडे. आता रीती वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर रीती काळामध्ये बघा, रीती काळामध्ये हा जो वाक्याचा पोर्शन आहे म्हणजे अपूर्ण काळातला रमेश आंबा खात तोच सेम खाली येतोय. इकडं पण बघा रमेश आंबा खात, इथं पण तेच आलंय, इथं पण तेच आलंय, इथं पण तेच आलंय. बदल काही नाही आहे. बदल फक्त जे सहाय्यक क्रियापद येतं त्याच्यामध्येच होतो, बाकी कशामध्ये होत नाही. अर्थात सहाय्यक क्रियापद, संयुक्त क्रियापद म्हणजे काय हे तुम्ही क्रियापद या टॉपिकमध्ये बघा, तू पाहिलं नसेल तर. तर रमेश आंबा खात
असतो, आपण असतो असं लिहिलं की तो कायमस्वरूपी खात असतो. रीतिकाळ काय दर्शवतो? एखादी क्रिया कायम होते हे दर्शवतो. रमेश आंबा खात असतो असं म्हटलं तर काय होईल? ते रीती वर्तमान काळी होईल. त्याची खाण्याची क्रिया सातत्याने चालत असते असा अर्थ होतो. हेच इथं मुलीचं नाव असतं तर विशिष्ट गीता आंबा खात असते असं तोच काय होईल? असते. अनेक जण असतील तर लोक आंबा खात असतात असं होईल, तात होईल. तर बघा इथं बघा रमेश आंबा, आता हे भूतकाळातलं वाक्य करायचं आहे आणि क्रियातलं सातत्य दाखवायचं आहे. रमेश आंबा खात असे, इथं काय लिहायला पाहिजे? असे लिहायला पाहिजे. त्यावेळेला ते वाक्य काय होणार? रीती भूतकाळी होणार. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्याने आंबा खाल्ला तेव्हा तो नेहमी काय करायचा? आंबा खात असायचा. त्यानंतर रमेश आंबा खात जाईल असं लिहिलं की ते काय झालं? रीती भविष्यकाळी वाक्य झालं. म्हणजे भविष्यकाळी वर्तमान रीती वर्तमानकाळी जर वाक्य असेल तर त्याच्या शेवटी असतो असं असतं, असतो असते असतात असं असतं. रीती भूतकाळी वाक्य असेल तर असे असं वाक्याच्या शेवटी असतं. रीती भविष्यकाळी वाक्य असेल तर त्याच्या शेवटी जाईल असं असतं. थोडक्यात ही मी जी लाल पेननी लिहिलेली आहेत आहे असतो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर भूतकाळी वाक्य असेल तर होता असे येतं. जर भविष्यकाळी असेल तर असेल जाईल असं येतं. आणि हा वाक्यांचा काही पोर्शन म्हणजे अपूर्ण आणि रीतिकाळाचा पोर्शन सेम येतो. त्यानंतर पूर्ण काळातला बघा वर्तमान काळापासून भविष्य काळापर्यंत वाक्याचा हा जो पोर्शन आहे जो काळ्या पेनने लिहिलेला आहे तो सेम येतो. ज्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे याचा त्यांनी काढून घ्या. आणि शिवाय ज्यांना या पद्धतीची वाक्य लक्षात ठेवायची असतील त्यांनी काय करायचं आहे? स्वतःच्या मनाने 2 वाक्य घ्या आणि त्याचं या सर्व काळांमध्ये रूपांतर करा. हवं तर मी इथं तुम्हाला वाक्य देते 2. त्यातलं पहिलं बघा, मीना निबंध लिहिते. मीना निबंध लिहिते. आणि दुसरं वाक्य, बाबा गावाला गेले. हे दुसरं वाक्य आहे. बाबा गावाला गेले आणि मीना निबंध लिहिते. हे 2 वाक्य याच पद्धतीने तुम्ही एकाच टेबलमध्ये या सर्व काळातील उपकाळांमध्ये रूपांतर करून बघा. 100% हे तुमचं लक्षात राहणारच आहे. पुढे आपण काळाचे जे इतर प्रकार आपल्याला परीक्षेला विचारले जातात ते पाहणार आहोत. इतर प्रकार म्हणजे वर्तमान काळाशी संबंधित काही वेगळा वर्तमान काळाचा उपयोग केला जातो, भूतकाळाचा काही वेगळा उपयोग केला जातो. शिवाय सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय किंवा ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणजे काय या पद्धतीची वाक्य आपल्याला परीक्षेला येतात तर ती आपण बघायची आहे. काळाची इतर प्रकारची वाक्य मगाशी सांगितलं ट्रिक्सनी वाक्याच्या शेवटी म्हणजे मुख्य क्रियापद असं असेल तर अशी वाक्य असतात. परंतु त्या ट्रिक्स सगळीकडेच लागू उपयोगी होत नाहीत. तर कोणती अशी वेगळी वाक्य असतात आणि मग ती वेगळी वाक्य कोणत्या काळामध्ये टाकायची आहेत हे आपण बघूया. त्याच्यासाठी पण आपल्याला शॉर्ट पॉईंट्सनी ठरवता येईल. ह्या एवढ्याशा ह्याच्यामध्ये ह्याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. या एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची इतर सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ, कोणती जर तरची संकेतदर्शक वाक्य आपण साधा भविष्यकाळ किंवा साधा भूतकाळमध्ये टाकायचे आहेत हे सर्व लक्षात येईल. किंवा ऐतिहासिक वर्तमान काळाची वाक्य कोणती असतात तेही तुम्हाला लक्षात येईल. तर बघा पहिला त्यातला एक पॉईंट आहे म्हणजे ते त्रिकालबाधित सत्य. त्रिकालबाधित सत्य म्हणजे काय की ज्या गोष्टीला सायन्स कोणत्याही प्रकारे सायन्सने आपण बदल करू शकत नाही अशा गोष्टी. म्हणजे जसं सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो, त्याला सायन्सनी आपण कितीही शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले किंवा किती आपण प्रगत झालो तरी सूर्याचं पश्चिमेला उगवणं कधीच होणार नाही, त्याचं पश्चिमेला मावळणंच होणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीला आपण माणूस कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही अशा गोष्टी कालनियमाने घडतच राहतात. त्या गोष्टींचा समावेश त्रिकालबाधित सत्यामध्ये होतो. मग अशा त्रिकालबाधित सत्य असणाऱ्या गोष्टींची जी वाक्य असतात ती वाक्य साधा वर्तमान काळी असतात. फॉर एक्झाम्पल बघा जसं सूर्य पूर्वेला उगवतो हे वाक्य.
त्यानंतर रविवार नंतर सोमवार येतो, हे वाक्य म्हणजे रविवार नंतर कधीही कितीही काही आपण प्रगती खूप झाली आपल्यामध्ये तर रविवार नंतर बुधवार येतो अशी कधी काही आपण बदल करू शकत नाही. म्हणजे जिथं मानवाचा हस्तक्षेप नाही ते त्रिकालबाधित सत्य. तर अशी त्रिकालबाधित सत्य असणारी जी वाक्य असतात ती साधा वर्तमान काळी असतात. अर्थात ह्या वाक्याच्या शेवटी तो आलं बघा आणि इथं पण तो आलं आणि साधा काळातलं मग साधा वर्तमान काळातलं जे वाक्य असतं त्या वाक्याच्या शेवटी मी तुम्हाला काय सांगितलं क्रियापदामध्ये तो ती आणि तात असे येतं. तो ती तात म्हणजे बघा ह्या वाक्याच्या शेवटी तो आले. अशी जर वाक्य असतील तर ती कशामध्ये टाकायची त्रिकालबाधित सत्याची जर असतील तर ती वाक्य साधा वर्तमान काळामध्ये टाकायचे आहेत. पुढचं बघा ऐतिहासिक वर्तमान काळ हा जो प्रकार आहे हा ऐतिहासिक वर्तमान काळ वाक्य ऑप्शनला तुम्हाला साधा वर्तमान काळ वगैरे न देता ऐतिहासिक वर्तमान काळ दिलेलं असतं. मग कोणती अशी वाक्य जी आपण ऐतिहासिक वर्तमान काळामध्ये टाकणार आहे तर बघा भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपामध्ये दर्शवलेलं असतं. म्हणजे भूतकाळातील घटना म्हणजे काय की ज्या घटना घडून गेलेल्या असतात अशा घटना नाटकी स्वरूपामध्ये दर्शवलेल्या असतात. तर बघा महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात. म्हणजे पूर्वी महाराजांनी तलवार उपसलेली असते आणि शत्रूवर काय केलेलं असतं हल्ला केलेला असतो. अशा पद्धतीने जे घडलेले अर्थात इथं पण बघा दोन वाक्य आहेत व या उभ्यान व या अव्ययानी हे जोडलेलं वाक्य आहे. पण वाक्याच्या शेवटी जे क्रियापद आहे तिथं इथं पहिल्या वाक्याच्या शेवटी तात येतं आणि दुसऱ्या वाक्याच्या शेवटी काय आलंय तातच आले. मी तुम्हाला आयडिया काय सांगितले जर वाक्याच्या शेवटी जे मुख्य क्रियापद असतं मुख्य क्रियापद ते मुख्य क्रियापद तो ती किंवा तात असं असेल तर वाक्य वर्तमान काळी असतं हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशी जर वाक्य असतील उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी ज्या विशिष्ट ऐतिहासिक घटना घडून गेलेल्या घटना सांगणारे असतील. जसं दुसरं वाक्य बघा गांधीजी हे राम म्हणतात इथं पण बघा तात आलं. त्यानंतर व हे उभयान्वयी अव्यय लिहिले आणि काय लिहिलंय प्राण सोडतात तात आलं. बरोबर आहे. मग ही घटना घडून गेलेली आहे आणि घडून गेलेली जी घटना असते ती ऐतिहासिक असते आणि अशी जी घटना दर्शवताना वाक्यातील उभयान्वयी अव्यय हे जे व आहे त्याच्या आधीच्या वाक्यामध्ये तात असेल आणि शेवटी पण तात असेल तर अशी वाक्य कशामध्ये टाकायची आहेत ऐतिहासिक वर्तमान काळामध्ये टाकायची आहेत. हे लक्षात घ्या. पुढचं बघा हा तिसरा पॉइंट आज्ञा व कृती दर्शवणारी जी वाक्य असतात ती वाक्य सन्निहित भविष्य काळामध्ये टाकायची असतात. आज्ञा आणि कृती म्हणजे काय जसं बघा तुम्ही पुढे व्हा हे काय आहे आज्ञा आहे. तुम्ही पुढे व्हा हे आज्ञा आहे. मी येतोच तुम्ही पुढे झाला की माझी काय होणार आहे कृती मी येतोच. म्हणजे इथं तुम्ही पुढे व्हा ही झाली आज्ञा आणि मी येतोच ही काय झाली कृती झाली. तसं बघा आपण सांगा ही झाली काय आज्ञा आणि मी लिहून घेतोच ही काय झाली कृती झाली. तर अशा पद्धतीनं जर आज्ञा आणि कृती असं दर्शवलेलं असेल तर ती वाक्य सन्निहित भविष्य काळामध्ये टाकायची असतात. पुढचं बघा कृती व परिणाम दर्शवणारी जी वाक्य असतात ती वाक्य सन्निहित भूतकाळामध्ये टाकायची असतात. फॉर एक्झाम्पल गुरुजी येतात ही काय झाली कृती झाली. गुरुजी आले येतात म्हणजे काय झालं आले. आता इथं तात आहे म्हणजे वर्तमान काळी दाखवायचा प्रयत्न केलाय वर्तमान काळी क्रिया दाखवायचा प्रयत्न केलाय. परंतु गुरुजी येतात म्हणजेच काय आले. तोच मुले गायब त्याचा परिणाम हा काय झाला परिणाम म्हणजे गुरुजी येतात. आता बऱ्याच वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रिक्स आवडतात पण ही ट्रिक्स इथं लागू पडणार नाहीये. जसं ज्या वाक्यांच्या शेवटी तो ती तात असं जर म्हटलं तर इथं पण तात आलं वाक्याच्या शेवटी. पहिलं वाक्य आहे गुरुजी येतात त्याच्यामध्ये शेवटी तात आलं मग ते आपल्याला वर्तमान काळात टाकून चालणार नाही. तर वर्तमान काळी क्रिया दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. गुरुजी येतात तोच मुले गायब म्हणजे गुरुजी आले. इथे येताचा अर्थ काय आहे आले असा अर्थ आहे म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सगळीकडे ट्रिक्स न वापरता स्पष्टीकरणासहित शिकणं हे कधीही चांगलं. तर बघा गुरुजी येतात ही कृती झाली आणि तोच मुले गायब हा काय झाला परिणाम झाला.
मग कृती आणि परिणाम असं जिथं दर्शवलेलं असतं ती वाक्य कशामध्ये टाकायची, सन्निहत भूतकाळामध्ये टाकायची. आता बघा, ती उठते, उठते म्हणजेच काय, उठली, हे काय झालं, कृती, ही झाली कृती. आणि परिणाम काय झाला, तोच तुम्ही पसार, हा काय झाला, परिणाम झाला. मग ही स्त्री उठली आणि परिणाम काय झाला, पसार झाले ते. मग अशा पद्धतीनं कृती आणि परिणाम दर्शवणारी जी वाक्य असतात ती सन्निहत भूतकाळामध्ये टाकायची असतात. आता बघा, काही जर तर संकेतार्थदर्शक वाक्य असतात, मग ती कशामध्ये टाकायची हा प्रश्न येतो. तर जर तर संकेतार्थदर्शक सर्वच वाक्य साधा भूतकाळामध्ये टाकून शकत नाही, काही वाक्य ही साधा भविष्यकाळामध्ये पण जातात. जसं बघा, जर तर संकेतार्थदर्शक वाक्य साधा भूतकाळी कशा प्रकारचे असतात, जसं बघा, जर तो आला तर ठीक असं लिहिलंय. म्हणजे हे जर आणि तर हे संकेतार्थदर्शक आहे आणि त्याच्या पुढे ठीक असं लिहिलेलं आहे. जर तू सांगितले तर बरे, म्हणजे तर नंतर ठीक, बरे असे शब्द असतील तर ती वाक्य कशामध्ये टाकायची, साधा भूतकाळमध्ये टाकायची. म्हणजे जर तर म्हणलं, जे तर लिहिलेलं असतं त्याच्यानंतर ठीक, बरे असं लिहिलेलं असेल, ती वाक्ये संकेतार्थदर्शक असतात आणि ती वाक्य साधा भूतकाळमध्ये टाकायची आहेत. पुढचं बघा, तसंच जर तर संकेतार्थदर्शक साधा भविष्यकाळी वाक्य कोणती येतील बघा. तर जर इथं आहे आणि इथं काय आहे, तर जर तू येशील तर मी मदत करेन. म्हणजे इथं तर नंतर विशिष्ट एक वाक्य मेंटेन केलेलं आहे. जर तर नंतर विशिष्ट वाक्य दिलेलं असेल, करेन, भरेन, जाईन, खाईन अशा पद्धतीची वाक्य दिलेली असतील तर ती वाक्य पूर्ण दिलेलं असेल तर ते साध्या भविष्यकाळामध्ये. इथं बघा, जर तर म्हणलं तर नंतर काय, ठीक, बरे, एक एकच शब्द दिलेला आहे. तर ठीक, बरे असे शब्द दिलेले असतील तर ते कशामध्ये टाकायचं, साधा भूतकाळामध्ये. आणि एक वाक्य करेन, जाईन, खाईन, बसेन, उठेन अशा पद्धतीनं क्रियापद करून जर वाक्य दिलेलं असेल आणि जर तरचं असेल तर ते कशामध्ये टाकायचं, साध्या भविष्यकाळामध्ये टाकायचं. त्यानंतर वाक्य जर अशक्यतादर्शक असतील, म्हणजे वेगळ्या प्रकारची वाक्य असतात, अशक्यतादर्शक वाक्य असतील तर ते साधा भविष्यकाळी वाक्य असेल. म्हणजे बघा, सर्वच कसे नापास असतील, म्हणजे सर्वच नापास असतील का, नाही, तर एखाद दुसरं त्यातलं किंवा कमी प्रमाणामध्ये का होईना पण पास असतील. सर्वच्या सर्व नापास कधीही नसतील. मग सर्वच कसे नापास असतील, शेवटी काय आहे वाक्याचा, क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे इथं अशक्य आहे तर सगळेच कसे बुडतील, म्हणजे एखादा तरी त्यातला वाचेल. तर अशा पद्धतीने ज्या वाक्यातून अशक्यता दर्शवलेली असते आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क ॲड केलेला असतो, प्रश्नचिन्ह ॲड केलेलं असतं, अशी जे वाक्य असतात ती अशक्यता दर्शक असतात आणि अशी वाक्य साधा भविष्यकाळामध्ये टाकायची असतात. मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून घेऊन कोणती वाक्य कशामध्ये टाकायचे असतात हे लक्षात घ्या. जर त्रिकालबाधित सत्य असेल तर साधा वर्तमान काळ, ऐतिहासिक स्वरूपामध्ये घटना दर्शवलेली असेल व हे उभयान्वयी अव्यय असेल मध्ये तर ते ऐतिहासिक वर्तमान काळामध्ये टाकायचं. आज्ञा आणि कृती दर्शवणारी अशी वाक्य असेल तर ते सन्निहत भविष्यकाळामध्ये टाकायचं. कृती आणि परिणाम त्याचा दर्शवणारी वाक्य असतील तर ते सन्निहत भूतकाळामध्ये टाकायचं असतं. जर तरची वाक्य असेल आणि तर नंतर ठीक, बरे असे शब्द असतील तर ते साधा भूतकाळामध्ये टाकायचं असेल. जर तरची वाक्य असतील आणि करेन, जाईन, खाईन अशी जर शेवटी क्रियापद असेल आणि पूर्ण वाक्य दिलेलं असेल, जसं इथं मी मदत करेन हे वाक्य दिलेलं आहे, इथं वाक्य दिलेलं नाही, तर अशी वाक्य साधा भविष्यकाळामध्ये टाकायची आहे. आणि अशक्यतादर्शक वाक्य दिलेली असतील आणि वाक्याची शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर अशी वाक्य साधा भविष्यकाळामध्ये टाकायची आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, मी थोडक्यामध्ये आणि कमी वेळामध्ये काळाचे चारही उपप्रकार, ते उपप्रकारांचं प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला 2 वाक्य दिलेली आहेत. जर काळ परफेक्ट करायचं असेल तर त्या 2 वाक्यांचं प्रॅक्टिस नक्की करा. त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण आली असेल तर तीही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.